शकतो, त्याबद्दल दुमत बागायचं कारण नाही. ठीक आहे, पण मोदींना विरोध करता करता तुम्ही देशाच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेता. ठीक आहे, आणि हे राहुल निश्चितपणे गांधींचं तुमचा वैशिष्ट्य रेफरन्स जनतेला लक्षात आला. कळलं. सचिन सावंतजी, तुम्हाला काय वाटतं की हे फ्लुक्स आहेत की हे डेस्परेटली केलं जातंय आणि त्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात? हे याचे परिणाम माहिती आहेत राहुल गांधींना आणि काँग्रेसला, तरी सुद्धा त्या परिणामांसह हे म्हणणं आवश्यक वाटतंय म्हणून हे करतायत? हे चुका आहेत हे एकदा मान्य करून टाकणं आवश्यक आहे. अमोल जोशी विरोधक म्हणून त्या ठिकाणी ते देश कर्तव्य करतायत, देशासाठी हे प्रश्न विचारतायत की ही जागा गेली की नाही. पंतप्रधान ज्या वेळेला येऊन सरळ सरळ खोटं सांगतायत, कोणी आला नाही, कोणी गेला नाही त्या जागेमध्ये, मग चीन बरोबर 5 वेळाच्या राऊंडची चर्चा कशाला करत होते? जर तिकडे काहीच आलं नाही, समजा चायनाची आर्मी तिकडे आलीच नाहीये, तर काय म्हणजे आपला टाइमपास करत होते का तिकडे? एवढा वेळ चर्चा कशाला चालली होती? प्रश्न असा आहे की सरळ सरळ हे सरकार खोटं बोलतं, जनतेसमोर खोटं बोलतं आणि ते प्रश्न अधिकृतपणे सिद्ध झालंय. माफी मागावी लागली सर्वोच्च न्यायालयात. राहुल गांधींचा खोटारडेपणा सचिन सावंत किती वेळा सिद्ध झाला? राहुल गांधींना माफी मागावी लागली, शपथपत्र करावं लागलं, सावरकर प्रकरणात माफी मागावी लागली, त्यांना राफेल प्रकरणात माफी मागावी लागली. अजून किती माफी मागणार राहुल गांधी? खोटं बोलणार सचिन सावंत ते सांगा. 2020च्या स्टेटस कोच्या नंतर काय झालेलं आहे? अहो सांगा ना मला. अहो मला सांगा, पहिल्यांदाच मुळात नेहरूंपासूनची गेलेल्या जमिनी चर्चा, ही तर चर्चा करू. ती जमीन गेलीच नाही आमचं म्हणणं आहे. सांगितलंय सरकारने, भूमिका स्पष्ट केली आहे. सचिन सावंत आणि केशव उपाध्ये दोघांचेही मुद्दे माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. ठीक आहे, सचिन सावंत तुमचं वाक्य पूर्ण करा, आपली वेळ संपलेली. नाही, मला वाक्य पूर्ण करावं लागणार. नाही केशव, कशी करायची अमोल मला सांगा. तुम्ही त्याला बोलायला, मला बोलायला नाही, ही कुठली पद्धत आहे? राहुल गांधी खोटारडे, माफी मागावी लागली, एकदा अनेक वेळा माफी मागावी लागते. देश विरोधी विधानं ते करतात आणि त्याचं समर्थन इथं सचिन सावंत करतात. ठीक आहे, सचिन सावंत सांगितलं पाहिजे. केशवजी, तुमची भूमिका कळलेली आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि तुमचा आवाज पण पोहोचलेला आहे. सचिन सावंत, वेळ संपलेली, अगदी शेवटचं वाक्य तुमचं. केशव उपाध्यायांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. याचं कारण असं आहे की लोकसभा सचिवांचं हे पत्र आहे, ऐकून घ्या, लोकसभा सचिवांचं पत्र आहे. केशवजी, तुम्हाला मी एक वाक्य देईन, दोन करी पुरावे दाखवा, बिनबुडाचे बेछूट आरोप करा. विधानामध्ये अमोल जोशी मला बोलून द्या, अमोल जोशी बोलून द्या. सचिन सावंत पूर्ण करा. पहिली गोष्ट, केशव उपाध्यायांनी 12 कोटी जनतेची माफी मागावी. ते बोलून देणार नाही, बोलत राहणार का तुम्ही? अरे माफी मागा, माफी तुम्ही मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी माफी मागतायत. आज सर्वोच्च न्यायालयाने इतकं मागितल्यानंतर लाल वाटायला पाहिजे होती राहुल गांधींना आणि त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. कशाच्या आधारावर? काँग्रेसनी माफी मागायला पाहिजे होती देशात. तुम्ही पाकिस्तानची भूमिका बोलता, राहुल गांधी पाकिस्तानची प्रश्न. राहुल गांधींनी आणि सचिन सावंत, तुमच्या दोघांचेही जे काही म्हणणं आहे, जे काही मुद्दे आहेत, त्याचा जो काही सार आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे. वेळ संपल्यामुळे आपल्याला इकडे थांबावं लागणार आहे. तुम्हा दोघांचेही आभार. एकीकडे इमेजचं वॉर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा परसेप्शनचं वॉर आहे, क्रेडिबिलिटीचं वॉर आहे का, आणि नेत्यांची ही बेजबाबदार वक्तव्य आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत, या सगळ्यावर चर्चा होत राहील. तूर्त दोघांचेही धन्यवाद. यानंतर एका ब्रेकसाठी आपण थांबणार आहोत आणि ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाला तुम्ही